नमस्कार, मी केदार केसकर आणि तुम्ही बघता सेंटर स्पॉट. मित्रांनो, आपण गेल्या अनेक आठवड्यांपासून, अनेक महिन्यांपासून अज्ञात हल्लेखोर हा शब्द खूपदा ऐकतोय आपण. अज्ञात बंदूकधारी, अज्ञात मारेकरी आणि हे अज्ञात मारेकरी जे आहेत ते अचानक हिरो बनलेले आहेत भारताच्यासाठी. अ, वेगवेगळ्या इंटरव्हल्समध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्या काही काळापासून काही अज्ञात हमलावर, काही अज्ञात हल्लेखोरांनी भारताचे जे शत्रू आहेत ते एकापाठोपाठ एक टपकावायला सुरुवात केलेली आहे. हे आपण ऐकतोय, वाचतोय. त्या संदर्भात मी हा आत्ताचा व्हिडिओ घेऊन येतोय. माझं मत काहीसं वेगळं आहे. अशासाठी जे काही हल्लेखोर अ, हे जे काम करतायत भारत विरोधी शत्रूंना, म्हणजे आपले जे भारताचे जे शत्रू आहेत त्यांना संपवण्याचं जे काही काम करतायत ते ते खरोखर करत असतील, असे काही अज्ञात हल्लेखोर जर असतील तर खूपच छान, चांगली गोष्ट ही. अ, कॅनडासारख्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जर या घटना घडत असतील तर तपासून बघता येऊ शकतं, ते त्याची पडताळणी करता येऊ शकते, त्या गोष्टी सबस्टॅन्शिएट करता येऊ शकतात. मात्र त्या लिस्टमध्ये जेव्हा जेव्हा पाकिस्तानात अमुक एक अतिरेकी मारला गेला अशी जेव्हा बातमी येते, किंवा चीनमधल्या बातम्या, नॉर्थ कोरियातल्या बातम्या आणि पाकिस्तानातल्या बातम्या, यावर माझा विश्वास नाही बसत मित्रांनो. कारण या तीनही ठिकाणी एक आयर्न कर्टन आहे. आयर्न कर्टन. आतल्या बातम्या कधीही बाहेर जशा आहेत तशा पडत नाहीत. त्या नेहमी प्रोसेस्ड असतात. पाकिस्तान पुरतं जर बोलायचं झालं तर पाकिस्तानातली कुठलीही बातमी अशीच बाहेर येत नाही. त्याच्यावर काही ना काहीतरी प्रक्रिया झालेली असते. आणि त्यामुळेच मित्रांनो, ज्या वेळेला एका पाठोपाठ एक आपण मध्यंतरी तो कोण मसूद अझहर, नाहीतर कोण तो लष्कर ए तय्यबाचा कोणी अतिरेकी, ह्याचा जावई, त्याचा पुतण्या, हे अचानक मारले गेले वगैरे बातम्या येतात. कोणी गटारीच्या जवळ मरून पडलेला आहे म्हणून सांगण्यात येतं. कोणी मशिदीत गेला होता नमाज पडायला आणि तिथून येताना टपकला गेला. हे ज्या काही पद्धतीने त्या ज्या मीठ मसाला लावूनच्या बातम्या आहेत, माझा त्यावर विश्वास बसत नाहीये. जस्ट बिकॉज या बातम्या पाकिस्तानातल्या आहेत. पाकिस्तानावरती माझा विश्वासच नाहीये. त्या सगळ्या घटना अन्य कुठल्याही देशात जर का घडल्या असतील तर मी त्यावर विश्वास ठेवेन. पण केवळ आणि केवळ ती बातमी पाकिस्तानातली आहे त्यामुळे माझा विश्वास नाही. आणि मग तरीही पुढे जाऊन जर पाकिस्तानामध्ये अशा पद्धतीने जर कोणी मरत असतील, दहशतवादी लोक, भारताला वॉन्टेड असलेले हे लोक जर पाकिस्तानात एकापाठोपाठ एक मरत असतील, तर त्यामागे नक्कीच काहीतरी काळबेर आहे. हे अज्ञात हल्लेखोर भारताचे मित्र आहेत यावर माझा विश्वास नाही. ऍटलिस्ट पाकिस्तानामध्ये जे मेले जात आहेत ना, त्यामध्ये भारताच्या मित्रांचा काही रोल आहे असं मला वाटत नाही. भारताचे गुप्तहेर काही करत असतील यावर माझा विश्वास नाही. कारण हे जोपर्यंत भारत ऑफिशियली रेकॉग्नाइज करत नाही तोपर्यंत विश्वास कसा ठेवणार? कारण पाकिस्ताननी समजा जरी सांगितलं, हो आम्ही या या कोणी भारताचे काही काही कोणी अज्ञात हल्लेखोर आहेत, त्यांनी आमच्या या या दहशतवाद्यांना खलास केलं, हे त्यांना मान्यच करता येणार नाही. कारण याचा अर्थ असा होईल की आमच्याकडे आम्ही हे दहशतवादी पाळलेले होते, पोचलेले होते. त्याच्यामुळे पाकिस्तान कधी हे मान्य करणार नाही. त्याही पलीकडे जाऊन पाकिस्तानात असं काही होऊ शकतं का? कारण तिथं मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट प्रचंड स्ट्रॉंग आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे अमेरिकेच्या हिताचं पण नाहीये. अमेरिकेच्या राष्ट्रहिताचा जर विचार केला तर त्यांनी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड पाडून घेण्यासारखं होईल. तिसरी गोष्ट अशी की ही गोष्ट इतकी काही सोपी नाहीये. पाकिस्तानात घुसायचं किंवा पाकिस्तानातल्या लोकांचा वापर करायचा आणि त्यांच्या मार्फत अ, हे काही दहशतवादी आहेत त्यांना खलास करून घ्यायचं. हे शक्य नाही. तिथे अशी कारवाई करू शकणाऱ्या फक्त काही मोजक्या संस्था आहेत, ते म्हणजे पाकिस्तानची मिलिटरी आणि पाकिस्तानचं ISI. आणि त्यांच्यातलेच इतर काही अतिरेकी जर गट असतील तर ते. या पलीकडे आणखीन कोणाच्याही आवाक्यातली ही गोष्ट नाही. मग अशा एकापाठोपाठ एक बातम्या पाकिस्तानातून येतात, याचा अर्थ काय? तर मी त्याचा अर्थ असा काढतो मित्रांनो, 2 शक्यता आहेत. एक तर मगाशी म्हणालो त्या पद्धतीने खरोखरच पाकिस्तानातले हे दहशतवादी मरतही असतील, पण त्या मारले जाण्याच्या मागे हात खुद्द पाकिस्तानचा असेल. पण उघडपणे बातम्या बाहेर पडताना त्या अशा पद्धतीने बाहेर टाकल्या जातात की नेमकं कोण आहे यामागे काहीच कळत नाहीये, अज्ञात आहेत असं. आणि ज्यामुळे की भारतीय लोक खुश व्हावीत. आणि दुसरा भाग, जर
दहशतवादी मारले जात नसतील तरीही बातम्या कदाचित खोट्या पद्धतीने पुरवल्या जात असतील माध्यमांच्याकडे, हा मला जास्त संशय वाटतो. दाट संशय माझा असा. पाकिस्तान मुद्दाम मीडियाच्या मदतीने काही खोट्या बातम्या पसरवत असणार आहे. काही ज्याला म्हणतो ना आपण पुड्या सोडणे, खोट्या बातम्याच्या पुड्या सोडणे, ही इन्फॉर्मेशन वॉर आहे मित्रांनो. इन्फॉर्मेशन वॉरच्या जगामध्ये आपण राहतोय. कात्रजचा घाट दाखवणं ही म्हण आपल्या मराठीमध्ये आहे. शत्रूला उलझवणे, शत्रूला एका मायाजालामध्ये अडकवणे, हा एका मोठ्या कटाचा भाग असतो. मोठी स्ट्रॅटेजी असते ती. आणि त्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागतं. शत्रूला ज्याला आपण म्हणतो ना, एक भ्रम निर्माण करायचा असतो, छद्म निर्माण करायचं असतं, छलावा निर्माण करायचा असतो. आणि त्यासाठी काय करायचं? शत्रूला गाफील ठेवावं लागतं. शत्रूला गाफील ठेवण्यासाठी काही पॅटर्न्स निर्माण करावे लागतात. काही घटना घडत राहतायत एका टप्प्यानी, एका पॅटर्नमध्ये, एका रिदमनी काही गोष्टी घडत राहतायत. असं ओव्हर द कोर्स ऑफ पिरियड तो छलावा क्रिएट करावा लागतो, ज्यामुळे त्या छलाव्याची सवय होऊन जाते शत्रूला. आणि शत्रू एक्सपेक्ट करतो की हा आता एका ठराविक पिरियड नंतर काही ठराविक घटना घडत राहणार आहेत, कारण त्याचं माइंड त्या पद्धतीने शेप झालेलं असतं. सो लक्षात घ्या मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय मानसिकता, भारतीय समाजमन, भारतीय लोक, भारतीय मीडिया, या सगळ्यांना आता अज्ञात हल्लेखोर हा शब्द रूढ झालाय, रुळलाय आपल्यामध्ये. आणि जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये भारताचे जे शत्रू आहेत ते आपसूक मरतायत. ठीक आहे, बरं, भारताचे शत्रू मरतात म्हणून आपण आनंद साजरा करतोय, चांगलीच गोष्ट आहे. मरतायत, मरू देत, कसे का मरेनात. आम के आम, बरोबर. त्याच्यामध्ये कैरी येते का, हे आंबे कोणी तोडले, हे प्रश्न कशाला विचारायचे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आपणही त्याच्यात आनंद साजरा करतोय. मात्र हे नेमकं कोण करतंय, का करतंय, ह्याच्या तपशिलात आपण जात नाही आहोत. ठीक आहे, जगात इतर ठिकाणच्या गोष्टी द्या सोडून, पण पाकिस्तानाच्या विषयी बोललं तर मी मगाशी म्हटलं तसं ते मला शक्य वाटत नाही. मग तरीही पाकिस्तान अशा पद्धतीने खोट्या पुड्या का सोडतोय, तर भारताच्या माइंडशी त्यांना गेम करायचा, माइंड गेम खेळतोय पाकिस्तान, भारताच्या मानसिकतेशी, भारताच्या लोकांशी. हा कसला माइंड गेम आहे, तर भारताला चकवायचं आहे. भारताचा एक काय पद्धतीने एक छद्मयुद्ध आहे, एक प्रकारचं प्रॉक्सी वॉर आहे. हे इन्फॉर्मेशन वॉर आहे. कसलं इन्फॉर्मेशन वॉर? चुकीची इन्फॉर्मेशन पोचली जाते. भारताला गलथान ठेवायचंय, गाफील ठेवायचंय, तर काय करायला लागेल? तर दोन हेतू साध्य होतात. ज्या वेळेला एका ठराविक टप्प्याने पाकिस्तानाच्या आतमध्ये भारताचे शत्रू, भारताला हवे असलेले दहशतवादी एकापाठोपाठ एक मरतायत पाकिस्तानात आपोआप. खरे मरत किंवा ते मेल्याचा भास तरी निर्माण हो, कसंही हो, पण ते मरतायत, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जर भारतापर्यंत पोचत राहिली, भारतीय सर्वसामान्य लोक असतील, भारताचं सरकार असेल किंवा अन्य एस्टॅब्लिशमेंट असेल, ही इन्फॉर्मेशन काही तपासता येऊ शकत नाही, पडताळता येऊ शकत नाही. सो ती इन्फॉर्मेशन फेस व्हॅल्यूवर घेतली जाते, आपोआप घेतली जाते, ज्यामुळे दोन गोष्टी घडतील. एक म्हणजे भारत राहील बेसावध, की अरे चला, आम्हाला जे हवे असलेले जे शत्रू होते, आमच्यासाठी जे वॉन्टेड शत्रू होते, आम्हाला जे काही अतिरेकी हवे होते ताब्यात, ते परस्पर मरतायत, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ढिले पडायला लागतात, आपण ढिले पडायला लागतो. दुसरी गोष्ट, पाकिस्तानच्या विषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ शकतो. अरे वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे पाकिस्तान आता स्वच्छ व्हायला लागला, पाकिस्तानची इमेज सुधारायला लागली, पाकिस्तानातून घाण साफ व्हायला लागली, असा अर्थ काढून भारत एका वेगळ्याच धुंदीत जाण्याची शक्यता आहे, भारत ढिला पडण्याची शक्यता आहे. आणि भारतच नाही, IMF सहित अनेकांना ढिलं पाडण्याची ही टॅक्टिक आहे. कारण मित्रांनो, विसरू नका, गेल्या अनेक वर्षांमध्ये पाकिस्तान सातत्याने ग्रे लिस्टमध्ये जातोय IMFच्या, ज्यामुळे त्यांना पॅकेजेस मिळत नाहीत. का? कारण ते सेफ नाहीये. त्यांनी IMFचे जे स्टँडर्ड्स आहेत, वर्ल्ड बँक आणि IMFचे जे स्टँडर्ड्स आहेत, त्यानुसार पाकिस्तानातले हालात नाही आहेत. तिथे सिक्युरिटी चांगल्या पद्धतीची नाहीये, तिथे टेररिझम मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय म्हणजे ज्या पद्धतीने तो डिफॉल्टर आहे ते बघता, पाकिस्तानला सध्या तात्पुरतं काही काळापूर्वी ग्रे लिस्टमधनं काढलेलं आहे, पण असं पुन्हा ग्रे लिस्टमध्ये जाऊ नये यासाठीची एक इमेज निर्मिती
मेक ओव्हर ज्याला म्हणतात ना, इमेज मेक ओव्हर, तसलं काहीतरी पाकिस्तान करू पाहतोय. उद्या जेव्हा भारत जगभरात जेव्हा सांगतो की पाकिस्तान एक दहशतवादी देश आहे, दहशतवाद्यांना पोचणारा देश आहे, त्यावेळेला या अशा ज्या बातम्या आहेत त्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील, त्यामुळे ऑटोमॅटिकली जगात सर्वत्र एक पद्धतीचा संदेश जाणार की पाकिस्तान तर आता सेफ आहे. भारताला हवे असलेले जे दहशतवादी आहेत ते आता नाही आहेत, ते मेले आता. कसे मेले, कोणी मारले, दॅट डझंट मॅटर, पण ते मेले आता. आता काही आमच्याकडे दहशतवादी नाहीत. असं जगभर बोंबलायला पाकिस्तान कमी करणार नाही. मग कशाच्या आधारावरती तुम्हाला नकार देता येईल पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायला? हो की नाही? जगभरातून अनेक ठिकाणून त्यांना फंड्स पुन्हा एकदा यायला लागतील. आज दहशतवादी आहे पाकिस्तान हे आपण खोकलून सांगू शकतोय. कारण तिथे खरंच दहशतवादी तळ आहेत आणि तिथे दहशतवादी सापडतात सुद्धा. पण या अज्ञात बंदूकधाऱ्यांचं एक गारुड निर्माण करून पाकिस्ताननी जर त्यांच्या दहशतवाद्यांना सेफ हाईडआउट्समध्ये जर का लपवून ठेवलेलं असेल, भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांना जर सेफ हाईडआउट्समध्ये लपवून ठेवलं असेल, त्यांच्या प्लास्टिक सर्जरी केल्या असतील, अन्य अनेक गोष्टी त्यांनी समजा केल्या असतील, त्यांच्या आयडेंटिटी जर बदलून टाकलेल्या असतील आणि जगाला त्यांनी जर सांगितलं असेल की आम्ही यांना टपकावला, आम्ही नाही टपकावला, त्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी टपकावला, असं काय 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 करून एक पद्धतीचं इन्फॉर्मेशन वॉर, फेक नरेटिव्ह पाकिस्तान चालवत आहे, असा मला दाट संशय आहे. हे मी फक्त पाकिस्तान पुरतं बोलतोय. जगाच्या इतर कोपऱ्यांमध्ये जर अज्ञात बंदूकधारी जर काही करत असतील तर क्या बात आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. त्याची पडताळणी आपल्या ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्या करून बघत असतीलच, शहानिशा करत असतीलच. खुद्द पाकिस्तानात सुद्धा काय गोष्टी घडतायत, त्या गोष्टी खरंच घडतायत का घडत नाहीयेत, ह्याची सुद्धा शहानिशा खातरजमा आपल्या सगळ्या एजन्सीज घेत असणार आहेत, याची मला खात्री आहे. फक्त मी हे आवाहन सर्वसामान्य भारतीयांना करतोय की पाकिस्तानात एखादी आपल्यासाठी अनुकूल गोष्ट घडली, अशी केवळ बातमी आली म्हणून लगेचच फटाके उडवायला सुरुवात करत जाऊ नका, लगेचच आनंद साजरा करत जाऊ नका. पाकिस्तानातले पाकिस्तानी युट्यूबर्स, पाकिस्तानातले सोशल मीडिया अकाउंट्स हे कशा पद्धतीने आणि कोण कोण वापरतात हे आपल्याला चांगलं ठाऊक असायला पाहिजे. त्यांची भाषा किती जरी प्रो इंडियन वाटली तरी हे लोक, त्यांचे इंटेन्शन्स, त्यांचे हेतू, त्याच्याविषयी आपण सतत शंका उपस्थित केलीच पाहिजे. कारण त्यांचं बोलणं एक असतं, वागणं भलतंच असतं, हेतू आणखीनच भलता असतो. दाऊद मेला म्हणूनची जी अफवा मध्यंतरी पसरवली त्यामागे कोण होतं? त्यामागे पाकिस्तानी युट्यूबरच होती, एक महिला. आणि नंतर कळलं की काही नाही झालेलं, हे सगळं साफ फेक होतं, फेक न्यूज होती ती, हे नंतर लक्षात आलं. या एका घटनेवरून भारतीयांनी शहाणं होणं अत्यंत आवश्यक आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या करामती ज्या काही पाकिस्तानात घडतायत त्या कितपत खऱ्या आहेत, कितपत खोट्या आहेत, याविषयी भारताने सावध राहायला पाहिजे, इतकंच माझं म्हणणं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.